रेल्वे ठप्प आहे, प्रवाशांची मोठी गैरसोय होते, गाड्या पुढे जात नाही आहेत, म्हणून खोळंबलेल्या प्रवाशांसाठी एसटीच्या गाड्या उपलब्ध झाल्या आहेत। आपल्यासोबत डेपो मॅनेजर राजेश शिर्के, राजेश शिर्के सर, कसं बघते इकडं काय काय सुविधा दिली? काल अतिवृष्टीमुळे दिवाणखवटीला दरड पडल्यामुळे 2 रेल्वे खेडमध्ये अडकून पडलेल्या आहेत, एक मांडवी आणि सावंतवाडी दिवा। तर त्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आमच्या आगारामार्फत प्रवाशांना जादा बसेसची व्यवस्था केलेली आहे। काल रात्रीपासून ज्या आमच्या रत्नागिरी विभागातून सुटणाऱ्या सर्व बसेस या खेड रेल्वे स्टेशन मार्गे बोलवण्यात आल्या होत्या। ज्या ज्या प्रवाशांना जागा उपलब्ध होईल तसे प्रवासी मुंबई बोरिवली मार्गावर जात होते। आज आम्ही जादा पनवेल बसेसचे इथं नियोजन केलेलं आहे। पण आता एसटी बसेस सुद्धा 10 ज्या आहेत सोडण्यात आल्या जादा महसूल विभागाकडनं, त्या कुठल्या आहेत, त्या कुठे कुठे जाणार आहेत? त्या सगळ्या पनवेलला जाणार आहेत। त्यात आम्ही साध्या आणि शिवशाही बसेस दिलेल्या आहेत। किती ह्या फेऱ्या असणार आहेत, किती प्रवाशांना कधीपर्यंत तिथून वाव मिळेल? बसेस काय परिणाम होतो या अन्य वाहतुकीवरती इथं बसेस दिल्यामुळं? अन्य वाहतुकीवर परिणाम होतो आहे। सध्या कसं आता दापोलीचा मार्ग कालपासून जो बंद होता नारिंगी नदीला पाणी आल्यामुळं, आता तो आज सकाळीच परत पाणी कमी झाल्यामुळं दापोलीचा मार्ग चालू झालेला आहे। बाकी ग्रामीण भागातील वाहतूक त्यामुळं थोडा परिणाम झालेला आहे इकडे जादा गाड्या सोडल्यामुळं, आणि त्यात परत पंढरपूर वाहतुकीला गाड्या सोडल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। एसटी बसेसनं विशेष गाड्या या ठिकाणी सोडलेल्या आहेत, यामुळे आता प्रवाशांचा प्रवास आता एसटीतून होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, टी9 मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।